श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस आयुक्तालया अंतर्गत असलेल्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडलेले मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने दाखल मालमत्तेविषयक गुन्हा उघडकीस आणणे तसेच गहाळ मोबाईल यांचा शोध घेण्याकरता चौकी अधिकारी अंमलदार गुन्हेगारी पथक यांनी अहोरात्र अथक परिश्रम घेऊन गुन्हे उघडकीस आणले. त्यातील आरोपींकडून गुन्ह्यातील चोरी केलेला किमती मुद्देमाल हस्तगत केलाय. तसेच गहाळ झालेले मोबाईल तांत्रिक विश्लेषण विभाग CIR पोर्टलद्वारे हस्तगत करण्यात आलाय. यामध्ये सोन्याचे चांदीचे दागिने, इनोव्हा कार, ऑटो रिक्षा यासह मोटरसायकल, 100 मोबाईल फोन असा एकूण 24 लाख रुपयांच्या वर किमतीचा मुद्देमाल गुन्हेगारांकडून हस्तगत करण्यात आलाय. हा मुद्देमाल मूळ फिर्यादी यांना परत देताना हस्तांतरित कार्यक्रम घेण्यात आला. नाशिक पूर्वचे आमदार राहुल डिकले यांच्या हस्ते फिर्यादींना मुद्देमाल परत करण्यात आला. खरं तर जेव्हा कड सरांचा फोन आला की मुद्देमाल आपल्याला परत द्यायचा आहे आणि त्याचा कार्यक्रम घ्यायचा आहे, तर मला खरं तर सुखद धक्का बसला. कारण आत्तापर्यंत मला असं वाटायचं मोबाईल गेला तर गेला आणि तो काही परत मिळत नाही. गाड्या एक वेळी सापडतात परंतु मोबाईल कधी सापडत नाही, सोनं कधीच लवकर सापडत नाही. परंतु आणि वाटलं होतं की एक 2-4 मोबाईल असतील, काहीतरी अंगठी वगैरे असेल आणि एखादी गाडी असेल. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हा परत मिळवणं आणि तो जनतेला देणं हे खरंच कौतुकास्पद बाब आहे. आत्ता चव्हाण सरांनी सांगितलं की कडसाहेब इथे आले आणि आमचा थोडा लोड कमी झाला. सर बहुतेक त्यांची कार्यक्षमता बघूनच त्यांना डबल राष्ट्रपती पदक मिळालं आहे आणि डबल राष्ट्रपती पदक मिळालं आहे म्हणून त्यांच्याकडून जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत ते पूर्ण करतायत. आणि ते आल्यापासून पंचवटी पण आमची एकदम शांत होऊन गेली आहे आणि एक कायदा आणि सुव्यवस्था याचा एक चांगला मिलाप इथं बसलेला. आमचे सर्व पत्रकार बंधू इथं आहेत, ते रोज इथे रिपोर्टिंग घेत असतात आणि त्यांच्याकडून रिव्ह्यू घेतल्यावर एक समाधानकारक रिव्ह्यू इथे बघायला मिळतो. आपल्याला माहिती आहे की जुने लोक म्हणायचे की पोलीस स्टेशन, कोर्ट आणि हॉस्पिटलची पायरी कधी चढू नये आणि आत्तापर्यंत आपल्याला तेच वाटायचं. पण आत्ता लोक जेव्हा जनता येते तेव्हा ती एका हक्काने आणि अधिकाराने पोलीस स्टेशनला सांगायला येते, तक्रार द्यायला येते की आम्हाला आमचा मुद्देमाल मिळाला पाहिजे. वाट बघतायत कधी मिळते असे सर्व व्यक्ती. जसं आता कडसाहेबांनी सांगितलं की मागच्या 1 महिन्यापूर्वी कार्यक्रम झाला होता आणि हा त्याच्यानंतर बरोबर 1 महिन्यामध्येच हा दुसरा कार्यक्रम होतोय. आणि यावेळेस तर मोबाईलची संख्या दुप्पट तिप्पट म्हणजे जवळपास 100च्या घरात गेलेली आहे. म्हणजे मोबाईल हरवतो हे सगळ्यांना माहिती आहे, पण हरवलेला मोबाईल सापडतो हे कडसाहेबांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे. म्हणजे आतापर्यंत कुणाचा विश्वास बसत नव्हता की एकदा मोबाईल गेला की तो परत सापडेल, पण तो सापडू शकतो आणि मोठ्या संख्येनं देखील सापडू शकतो. हे देखील कडसाहेबांनी या ठिकाणी त्यांच्या टीमनी सिद्ध केलेलं आहे. त्याबद्दल खरोखर त्यांचं मनापासून आपण अभिनंदन केलं पाहिजे. आणि आज आम्ही हा कार्यक्रम आज 16 मार्चला घेत आहोत. आज आम्ही जवळजवळ एकूण 24 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्ही 108 जे आमचे तक्रारदार आहेत त्यांना परत करत आहोत. यामध्ये 100 मोबाईल्स आहेत, नंतर 4.5 तोळ्याचे दागिने आहेत आणि 8 गाड्या आम्ही हस्तांतरण करत आहोत. पोलिसांबद्दल एक विश्वास निर्माण व्हावा. हा मुद्देमाल चोरी गेला किंवा कुठं मिसप्लेस झाला तर लोकांना शाश्वती वाटत नाही की आपला मुद्देमाल परत मिळेल का नाही याची. पण आमच्या पोलीस स्टेशनचे मंगेश काकुळते आणि पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत साळवे, त्याचबरोबर TAWच्या PSI नेहा सूर्यवंशी आणि त्यांच्या टीमने हे कष्ट घेतलेले आहेत. आम्ही तर नुसते नावालाच असतो अधिकारी, पण हे खरे कष्ट त्यांचे आहेत. आणि त्यात मुद्देमालचे आमचे घारे आणि हवालदार साहेब यांचं हे काम आहे. DB पथकाने डिटेक्शन केलेलं आहे. तर ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं मी आपल्या वतीने अभिनंदन करतो. यावेळी आजच्या कार्यक्रमात उपस्थित फिर्यादी यांनी मुद्देमाल मिळाल्याचं समाधान व्यक्त केलंय.
तसेच पोलीस दलाचे आभार मानले. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस परिमंडळ 1 उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या पथकाने केली. मॅन्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कादांडे.